स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर सुंदर अशी पावसाळी सकाळ होती आणि जेव्हा मी गच्चीवर गेले माझे सकाळचे सगळे कामावरून, तेव्हा असं सगळं वातावरण होतं. शाळेच्या व्हॅन वगैरे येणं सुरू होतं आणि असं एकदम तुटक तुटक असे थेंब पावसाचे पडत होते सगळीकडं. खूप छान वाटत होतं. बघा किती सुंदर दिसते, असं सगळं वातावरण झालं होतं. पावसाळा जरी असं वाटत असेल की चिकचिक होते, घाण होते, पण पावसाळा ऋतू म्हणजे खूप सुंदर. आणि पावसाळा ऋतू बऱ्याच जणांना, म्हणजे मला तरी वाटतं की 90% लोकांना पावसाळा ऋतू आवडत असेल. आणि पावसाळा आवश्यकसुद्धा किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण पावसाळ्यावरच आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. शेतकरी तर पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. आणि असं सुंदर वातावरण, आणि त्यात मग खाली येऊन कामं तर आपल्याला दिसतच असतात प्रत्येक गृहिणीला, आणि करावेच लागत असतात. स्त्री असो, कुठली असो, गृहिणी असो किंवा मग ती वर्किंग वुमन असो. तर त्यानंतर हे सुगडे जे होते आमचे संक्रांतीचे उरलेले, आमचे तिघींचे सुगडे होते, भरपूर झाले होते हे. तर आम्ही याचा एक छान असा उपयोग केला. आम्ही काय केलं, आत्तापर्यंत जे काही जांभळं आम्ही खाल्लेले होते ते सगळे ह्या सुगड्यामध्ये त्या जांभळाचं बी लावले, आणि जेव्हा याची रोपं तयार होतील छान, ती मग शेतात लावता येतील अशा पद्धतीने आम्ही त्या सुगड्यांचा उपयोग केला आहे. आणि त्यानंतर मग खाली जेव्हा आले किचनमध्ये, तेव्हा आज ठरवलं होतं की मस्तपैकी अशा पालकच्या पुऱ्या करायच्या. पावसाळी वातावरण आणि मस्त तळलेल्या पालक पुऱ्या. तर अशी सगळी तयारी केलेली होती. पालक स्वच्छ छान धुवून घेतला होता आणि लसूण, मिरची आणि जिरे घालून पालकच्या पुऱ्या करायच्या होत्या. तर मुलांनाही कसं होतं ना, डब्याला एक एक पदार्थ देऊन भाजीपोळी आवडत नाही. आणि मग असं काही थोडंसं पालकची भाजी जर म्हणलं करायची, तर पालकची भाजी तर शक्यच नाही मुलांनी खाणं. एक तर म्हणजे आपली चूक म्हणावी किंवा काहीतरी, की आपण पहिल्यापासून सवय नाही लावली, असं काही असेल. तर अशा पद्धतीने छान अशा पालक पुऱ्या करायच्या होत्या. तर सगळं भरपूर जिरे वगैरे घालून जेव्हा मी हे तयार केलं, तेव्हा मग छान अशा टम्म फुगलेल्या ह्या पालक पुऱ्या. आणि त्याच्यासोबत केली होती टोमॅटोची चटणी, पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडून घेण्यात नाही आला. तर कसं असतं ना, की आपण स्त्रिया जे असतो त्या, म्हणजे असं काहीतरी असं प्लॅनिंग आपल्या डोक्यात सुरूच असतं. असं म्हणतात की तिचं डोकं सतत सुरू असतं. दुसऱ्या दिवशीची तयारीसुद्धा ती रात्रीच करायची. आपल्याला काय करायचं हे सगळं प्लॅनिंग असतं, आणि सकाळी पण ठरलेलं असतं की आता रात्री काय करायचं. तर असं बऱ्याच घरात असं होतं की संध्याकाळी मग ठरलेलं असतं. आमच्याकडं तर संध्याकाळी सहसा ठरलेलं असतं, भाकरी असतात, खिचडी असते, किंवा वरणफळं असतात मग साधे. त्याचबरोबर मग कधीतरी शेंगुळे असतात. अशा पद्धतीचे पदार्थ संध्याकाळच्या वेळी असतात. संध्याकाळी मग परत तेच भाजीपोळी, वरण भात हे नको वाटतं खायला. तर असं प्रत्येकीच असतं. तुम्ही काय काय करता संध्याकाळी पदार्थ? मला हे 3-4 आठवतात. तुमच्याकडे अजून काय करतात तर नक्की सांगा मला तुम्ही पण, म्हणजे अजून आपल्यामध्ये ॲड होईल काहीतरी. तर अशा पद्धतीनं आपण सगळे स्त्रिया अशी प्लॅनिंग करत असतो, आणि त्या प्लॅनिंगनुसार आपलं काम करत असतो. एकतर आपलं असं होतं की टाईम टेबल ठरलेला असतो. कधी आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, पण हे पण म्हणजे माझ्याकडून पण बऱ्याच वेळा होतं, आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडून हे होतच असेल. पण तसं न करता आपण बाकीच्या कामांसोबत आपलं पण करायला पाहिजे. हा सुंदर असा बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहताय, किचनच्या खिडकीच्या बाहेरचा, तो पण छान दिसत होता. आणि ते पाहत स्वयंपाक करण्यानं इतकं छान वाटतं ना, ही हिरवळ बाहेर पाहत असताना. आणि आमच्या कॉलनीत असं आहे की खूप शांतता आहे, म्हणजे असं वर्दळ नसते, खूप शांततेची सवय झाली आहे. छान वाटतं हे सगळं शांततेचं वातावरण. अशा पद्धतीने कामं सुरू होतात, आणि नीटनेटकेपणा हा प्रत्येक गृहिणीचा आपल्या आवडीचा विषय आहे. अशा पद्धतीने आपले सगळ्याच जणी कामं करतात माझ्या मैत्रिणी. तर आणि डब्यासाठी तुम्ही कोणकोणते वेगळे पदार्थ करतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, म्हणजे बरेच गोष्टी ॲड होतील. तर अशा पद्धतीने माझा जो म्हणजे पुऱ्यांचा प्लॅन होता तो मी करत होते. आणि त्यानंतर मग मला लावायचा असतो वरण भाताचा कुकर. त्याची पण तयारी मला करावी लागते, कारण दररोज वरण भात हा लागतोच. तर पुरीसोबत मग कोणी म्हणलं आम्ही सॉस खाऊ, किंवा कोणी टमाट्याची चटणी किंवा दही, अशा पद्धतीने ह्या पुऱ्यांचा प्लॅन झाला व्यवस्थित सगळं. आणि त्यानंतर मग मी वरण भाताचं कुकर लावलं, आणि मस्तपैकी कुकर झाल्यानंतर छान असं पावसाळी वातावरण झालेलं होतं. कपडे पण वाळत घालायचे होते वरती जाऊन, तोपर्यंत कपडे पण झालेले होते मशीनमध्ये, आणि बाकीचं काम पण सुरूच होतं एक साईडला. आणि सध्याचा मोठा प्रश्न म्हणजे कपडे वाळू घालण्याचा. आणि जेव्हा कपडे वाळू घालायला वर गेले, कपडे तर वाळू घालणं शक्य नव्हतं, पण पहा तुम्ही असं सुंदर असं वातावरण झालेलं होतं. आणि कपडे मग खाली येऊन काहीतरी त्याचा जुगाड करावा लागला. त्यानंतर गेले कियांशला स्कूलमधून आणायला, आणि मग तिथं थोडा वेळ थांबले. तर ही सगळी मुलं अशी स्कूल सुटल्यावर बाहेर येऊन थांबलेले होते. आणि मग तेवढ्यात कियांशला आणायला गेल्यानं त्याने मला पाहिल्यावर, बघा तुम्ही, हा मागे जो कियांश आहे तो माझ्याकडे